नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आता दुपारचा टाईम आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून. दुपारचा टाईम असला तरी आभाळ आहे बाहेर, त्याच्यामुळे असे सकाळचं फ्रेश वातावरण वाटते. आणि आज तृषाला काय हॉलिडे होता, म्हणजे ओपन डे होता तिच्या स्कूलमध्ये, त्याच्यामुळे काय तिला स्कूलला पाठवलं नव्हतं ओपन डे, कारण पेपर नंतर ॲडमिशन घेतले आपण, मग जाऊन उपयोग नाही. त्याच्यामुळे तिचा शूट करायचं ठरवलं होतं मॅडमला, तसं मी सांगितलं होतं काही प्रॉब्लेम नाही असं जसं मॅडम बोलल्या होत्या. तर मग आता तीच तयारी चालली आहे. तिचं एक अजून ड्रेस येणार आहे, तो काय आला नाही, आज दुपारी 2-3 वाजेपर्यंत तो येणार आहे. त्याचा शूट आपण घरच्या घरी करणार आहोत, पण आता कारखान्यावरती जाऊन ही फ्रॉक घातली तिला आधीचीच, त्याचं शूट आपण करून घेऊयात. कसं होतंय काय होतंय शूट ते बघा. गेल्या वर्षी आपण ज्या कारखान्यावरती गेलेलो त्याच कारखान्यावरती जाणार आहोत. म्हटलं किती वेळ लागतो तिथे, काय आणि पावसाचं वातावरण आहेच. तर मग तिचा एक ड्रेस पण घेतलाय, बनाना, पाणी बॉटल, शूज, ह्या सगळ्या गोष्टी त्या बॅगेत घेतलेल्या आहेत. म्हटलं लागू अगर नाही लागू. ती शूटला आहे ना खरं तर अजिबात त्रास देत नाही. आता जसं सांगेल तसं 5 मिनिटात तिचं ते करणार. ती एकदा फक्त दाखवून देते मी, असं करायचंय तुला, नेक्स्ट टाइम फर्स्ट टेकमध्ये 1 टेकमध्ये ती लगेच करून टाकते. असं 2दा-3दा असं काहीच करावं लागत नाही, कारण फक्त एकदा आपण दाखवायचं, ती व्यवस्थित बघते त्या गोष्टी आणि मग होऊन जातं सगळं व्यवस्थित. तर अशी रेडी झाली, आता जाऊयात आपण. बेल्ट कुठे आहे? नको घेऊस, हे वेडी पोरगी. तर आता निघालोयच आपण. कियाला नको घेऊ बाबू, शूटला चाललोय ना, मग किया कुठं बसणार तिथे? गाडीत बसणार. कियाला कुठं टाकलोस तू? इथं बसलो नको. ओके चला घ्या, गाडीत बसेल. चला ओके ठीक आहे, बर चला. पप्पा गेले. ते नको काहीच नको. बरं चल, ओईला घ्या उचलून. शूज याच्यात घेतले ते उचलून घ्या. मी हे डोर क्लोज करून पुढून येते. खरं तर उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा तुम्ही. उद्या आपण बाप्पाची मूर्ती पण घरी घेऊन येणार आहोत, जी आपण बुक केली आहे ती. आणि त्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळी रात्रीचं आपल्या इथे डेकोरेशन पण चालू होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे जेव्हा आपण चालू केलं होतं तसेच छान छान ब्लॉग आता येत राहणार आहे. बाप्पाची मूर्ती आणायला मी आणि तृषा जाणार नाही आहोत. घरची जी बाप्पाच्या वेलकमची तयारी असते ती आम्ही घरी थांबून करणार आहोत. मिलन आणि त्यांचे काही फ्रेंड असतील ते जाऊन मूर्ती घेऊन येतील. आलेलो आहेत आता आपण कारखान्यावरती. ते आधी गेल्या वर्षी 2च होते, यावर्षी 3 ते 4 असे ते कारखाने लागलेले आहेत. तर पोहोचलोय आपण. गेल्या वर्षी याच कारखान्यावरती आपण तृषाचं शूट केलं होतं, आणि तृषाचा तो गेल्या वर्षीचा गणू बाप्पाची मूर्ती तीच आपण इथनच नेलेली. बनवणार आहेत ते सगळे, रेडी होतात ना आता. 2 डेज बाकी आहेत ना. चला छोटेवाले नाही का? हे बघ शंकर बाप्पा, हात नाही लावत बाबू. हात नको लावसा, कशाला फक्त बघायचं. इथे छोटे आहेत का? बाल गणेश नाही का? हा आहे तिथे 2 आहेत. किती वाजता का? 3 आहेत. कसा आहे तृषा? तिला दाखव. छान आहे ना तुझा? हा पण छान वाटतो ना. हा पण बघ ना, उंदीर मामाला पकडून ठेवले आहे ना. चिकनचा वास म्हणते भगवान. बाप्पा मोठा आपल्या घरात बसवायला एवढा मोठा तू तिथनं घसरल ना. किती छान वाटतंय ना. कसा आहे
तृषाचं शूट खूप छान झालं आणि व्हिडिओ वगैरे ते आता मी एडिट करून लगेच पोस्ट करणार आहे तिच्या अकाउंटला यूट्यूबला. ते हा ब्लॉग तुम्ही बघेपर्यंत तर सगळं पोस्ट झालेलं असेल. नक्की कमेंट करा कसं वाटतंय काय वाटतंय ते नक्की सांगा. त्रास अजिबात देत नाही तृषावर का शूट करायला. त्याच्यामुळे 5 ते 10 मिनिटात जेही काय शूट असेल ते उरकून जातं. जास्त टाईम आमचा जात नाही. हो आता घरात तर चल मग देते ना. तुझ्यासाठी सांगले बाबू. डोर तर ओपन करू आपण. मग सगळ्यांना दाखवायचे. हो सगळ्यांना दाखवायचं. नंतर खायचं तो. आता खाल्लं होतंस ना तू. ओट्स खाल्ले होते ना. हे कोणासाठी आहे? मला खायचंय ते. काय प्रॉब्लेम आहे का तुला? हा भूक लागली ना मला म्हणून. कपडे चेंज केले पूर्ण. बाप्पा घेऊन सगळ्यांचे दार वाजून सगळ्यांना दाखवून आली इथे. नको आता जाऊ दे. सगळ्यांना नको दाखवू. जाता जाता तू पडली तो गणू बाप्पा पडला फुटला तर मग काय करायचं असं असतं. त्याच्यामुळे घरात ठेव मग दाखव. इथे ठेव ह्याच्यावर ठेव वरती. व्हेरी गुड. इथे ठेवून द्या. ओट्सची प्लेट तशीच. किया गेली पप्पांच्या गाडीमध्ये. आता आपण आल्यावरती काढूयात. काय हो का ग तू काय करतेस पण? काय ते क्ले खेळची का? तर आता घरी आलो आपण. सगळं शूट वगैरे करून सगळं खाणं पिणं झालं. इकडे दाखव ना. ओके तिकडे काढून टाक ना ते. फॅनचं बटन ऑन कर. मी करते. तर आता असं गणपतीचेच गाणे चालू आहेत पुढे. आणि आता थोड्या वेळ येणार आहे आपल्या इथे टेबल वगैरे आपण मांडून ठेवणार आहे. कारण उद्या गणपती बाप्पा पण आणायचे. तृषा इकडे ये. आणि परत उद्या गणपती बाप्पा आणायचे आणि उद्या डेकोरेशन वाले पण येणार आहे. त्याच्यामुळे उद्या थोड्या वेळाने आपण इथे टेबल वगैरे धुवून पुसून मांडून ठेवणार आहे. तर चला असा काही आजचा ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करू. उद्या आपण छान छान ब्लॉग घेऊन भेटूयात आता इथनं पुढं. तर चला असे छान छान ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या. पुढच्या ब्लॉग मध्ये असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. बाय.